हा सर हा म्हणाला आम्हाला. मी सांगत होतो नाचू नका. तुम्ही सांगत होतात का नाचू नका म्हणून? बसा बसा. आज खूप आनंदात दिसताय तुम्ही सगळे, एकदम प्रसन्न, धमाल चालली तुमची. काय आहे काय? सर आज सगळे खुश आहेत. म्हणजे आधी शाळा म्हटली ना की सगळ्यांना असं म्हणजे रडायचे सगळे, पण आता शाळा म्हटली की कधी एकदा जावं असं होतं सगळ्यांना. एक नंबर एक नंबर. तुमच्या घरातले सगळे खुश आहेत ना? खुश. माझी बायको एकदम खुश आहे. तिला सांगितलं मी सगळं. मला म्हणाली या सगळ्यांना एकदा घरी जेवायला घेऊन ये. जेवायला म्हणजे एका पार द्या. भात कमी खा. पण तुमच्या सगळ्यांचा, शिवानी, तू आणि तुझी सगळी गँग, खूप आभारी आहे मी. अरे सर तुम्ही जे काही माझ्यासाठी केलंय ते मी आयुष्यात कधीही विसरू शकणार. सर काय सर असं काय बोलता तुम्ही? तुम्ही जे काही शिकवताय ना आम्हाला ते खूप आहे आमच्यासाठी. हो सर. एकदा का शिक्षणाची सवय मोडली की पुन्हा गोडी लागणं फार कठीण. आम्हा सगळ्याबाबत ते घडलं ते फक्त तुमच्यामुळे. हो ना सर, तुम्ही ते ना एकदम ते असे वागताय, ते काय म्हणतात, फॉर्मल. त्यापेक्षा एक काम करता का सर, आम्हाला ना आजच्या दिवस अभ्यासाला सुट्टी देता का? अरे बाबा हे सुट्टीचा विषय काय? सुट्टी हवी सर याला हवी आम्हाला. पुन्हा कोणाला सुट्टी हवी? सर सर खरं तर सुट्टी नको आहे. मला पण नको आहे. यार काय बोलताय माझ्या? मला नको घेऊ तुमच्या. ठीक आहे, ज्यांना सुट्टी हवी त्यांना सुट्टी दिली. सगळ्यांना सुट्टी देतो आज, काय हरकत नाही. पण आपण सुट्टीवर जाण्यापूर्वी एक गंमत करूया. चालेल सर. हा सर तुम्ही बोला. हा बस बोला फक्त. मी सांगेन तेवढं करायचं. हा कोणीतरी कमी दिसतंय. आशू आशू पाणी पी. काय रे थकलायस का खूप? थकव्याचं काही नाही भाऊ. होरायझनचे सीईओ आहेत ना, त्यांच्याबरोबर डील करणं खूप अवघड जात आहे. काय झालंय? त्या माणसामध्ये पेशन्सच नाही आहे. प्रत्येक गोष्टीत मॅनेज करायची त्यांना इच्छा होते आणि माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीत. मला मान्य आहे की मी नवीन आहे, या गोष्टींमध्ये मला फार एक्सपिरियन्स नाही आहे, पण ही डील मीच क्रॅक केली ना, थोडा तरी विश्वास ठेवायला काही हरकत नाही त्यांना, पण ते ठेवतच नाही. आता काय झालं? आता भाऊ तुम्हीच सांगा मला, याच्यावर काय केलं पाहिजे मी? आशू, तुला क्रिकेटची टीम माहितीच आहे. क्रिकेटच्या टीमचा कॅप्टन असतो ना, त्याचा डॉमिनन्स असतो सगळ्या प्लेयर्सवर. सगळ्यांना त्याचं ऐकावं लागतं. एक टीम कोच असतो, तो टीमच्या बाहेर तिकडे पॅव्हिलियनमध्ये बसलेला असतो. त्या कोचचं महत्व कमी होतं का रे? नाही ना? का नाही होत? डॉमिनन्स. कारण कॅप्टनवर त्याचा डॉमिनन्स असतो. कॅप्टनला सुद्धा त्याचं ऐकावं लागतं. म्हणून तुला तुझ्या ऑथॉरिटीचा डॉमिनन्स तयार करावा लागेल, नाहीतर तो तुला सतत डॉमिनेट करत राहील. आता ना तुला तुझा स्टँड दाखवून तुझी पर्सनॅलिटी क्लिअर करावी लागेल. येते लक्षात? जा झोप, आता खूप थकलायस. आलं लक्षात.
अरे काय रॉकी, आता काय कुठली नवीन परीक्षा देतोय? अजून अभ्यास संपला नाही? नाही नाही परीक्षा वगैरे नाही, फोटो काढायला आलो होतो. कसला फोटो? अरे यार चंदन, मला विसरायचं नाही रे मी कुठून वर आलोय, माझे रूट्स काय आहेत. सतत मला ग्रेटफुल राहायचंय, जाण ठेवायची त्याची, म्हणून फोटो काढायला आलोय मी गॅरेज. क्या बात आहे, क्या बात. उघड 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 उघड. पण रॉकी, खरंच तुझं ना करावं तेवढं कौतुक कमी आहे भावा. एवढे कष्ट करून ना तू लिटरली तुझ्या आयुष्याचं गणित बदललंय. प्रत्येकाला जमत नाहीये, नाही म्हणजे खूप लोक प्रयत्न करतात पण यशस्वी काय होत नाही. आता उद्या कळेलच माझं काय होतंय. अरे उद्या जे होईल ते होईल, पण आज तू जिथून आलायस आणि आज ज्या ठिकाणी पोहोचलायस त्याची तुला जाण हे खूप महत्वाचं आहे. अरे याहून चांगलं काहीच नसतं रे, त्यामुळे तुझं आजच अभिनंदन. चल. थँक्यू यार चंदन. बरं तुझा काय फोटो वगैरे काढू का? हो काढ. कुठे इथं उभा राहतो? चालेल. छत्री घेऊन आता काय एक मिनिट. गॅरेज हा दिसतंय ना, तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ वरती.